सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट आज माझ्या वाचण्यात आली आहे. तर बघूया काय आहे ती गोष्ट. शीर्षक आहे आजी. आमच्या एरियात एक आजी आजोबा दोघेच राहायचे. अगदी तू तिथे मी असं असायचं. तशी माझी आणि त्यांची बोलण्या एवढी ओळख नव्हती, पण सकाळी मी फिरायला निघालो की ती दोघेजणं बाजूच्या फुटपाथवर असलेल्या गुलमोहराच्या झाडाखालच्या बाकावर, म्हणजे नगरसेवक यांच्या सौजन्याने असं लिहिलेल्या बसलेले दिसायचे. दोघेही टुकटुकीत होते. आजोबा साधारणपणे 80 आणि आजी अंदाजे 70. कोकणस्थ असावेत, कारण दोघेही गौरवर्णी, पेहरावात छानपैकी नेटकेपणा, भडक रंग बिलकुल नाहीत, फेंट कलर असायचे. लिंबू कलर, व्हॅनिला कलर, फिकट ग्रे असे. आजोबा छानशा ट्रॅक सूटमध्ये असायचे आणि आजी छानशी सुती साडी नेसलेल्या आणि हलकासा स्वेटर घालून असायच्या. दोघांच्याही पायात व्हाईट कॅनव्हास शूज असायचे. आजींच्या हातामध्ये थर्मास असायचा. बहुतेक गरम पाणी असावं असा आपला माझा एक अंदाज. आणि आजोबांच्या हातामध्ये एखादं वर्तमानपत्र. सकाळच्या वातावरणातही एकदम प्लेझंट दिसायचे. समाधानाने भरलेले असायचे त्यांचे चेहरे. त्यांना तिथं बसलेलं बघितलं की बघणाऱ्याच्या मनात एक अजीबसी ताजगी भरून यायची आपोआप. तिथे बाकावर बसून आजोबा शांतपणे वर्तमानपत्र वाचताना दिसायचे आणि आजी थर्मासच्या ग्लासमधून ते गरम पाणी किंवा जे काय असेल ते सिप करत छानपैकी आजूबाजूला बघत बसलेल्या असायच्या. जाणारे येणारे चेहरे ओळख असणारे त्यांच्याकडे बघून ओळखीचं हसायचे, हात हलवायचे. ते दोघेही तसाच प्रतिसाद द्यायचे, प्रसन्न वदने. बस एवढंच. काय कसं काय, काय विशेष, तब्येत कशी आहे, काल दिसला नाही, कुठे गावाला गेला होता का, अशा कुठल्याही प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण नाही. पण त्यांच्या एकमेकांच्या तिथल्या बाकावरच्या अस्तित्वाची ओळख सकाळी फिरायला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेला झालेली. 2 वर्ष तरी झाली असावीत. हे असंच सुरू होतं. कधीतरी वाटायचं की त्यांच्याजवळ जाऊन बसावं, त्यांच्याशी बोलावं, ओळख करून घ्यावी द्यावी, त्यांना घरी बोलवावं, एक छान स्नेहबंध तयार करावा आपल्यात आणि त्यांच्यात. पण आज करू उद्या करू या नादात आणि रोजच्या व्यापात ते राहूनच गेलं. रोज दिसायचे तसेच बसलेले, रोज हसायचे, रोज ओळखीने हसायचे. दिसलो की हात हलवून हाय वगैरे करायचे, पण जवळ जाऊन भेटणं झालंच नाही. फक्त 8 ते 10 पावलं चालत जावं लागणार होतं त्यांच्याजवळ पोचायला. पण नाही जमलं, राहूनच गेलं. 1.5 महिन्यापूर्वी असेच 8-15 दिवस दोघेही दिसले नाहीत तिथे बाकावर. चुकल्यासारखं झालं. काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं, पण विचारायचं कुणाला? आमच्या ओळखीच्या ग्रुपमधल्या कुणाशीच त्यांचे तसे घरगुती संबंध नव्हते. काहीच माहीत नव्हतं. कुठेतरी मुलाकडे मुलीकडे नातवंडांना भेटायला गेले असावेत असा आमचा आम्हीच अंदाज बांधला आणि रुटीन सुरू ठेवलं. साधारणपणे 3 आठवड्यांनंतरच्या सकाळी फिरायला जाताना त्या बाकाकडे लक्ष गेलं तर आजोबा एकटेच, नेहमीच्या वेशात. पण शेजारी आजी नव्हत्या. आज ते ओळखीचे हसलेही नाहीत आणि नेहमीप्रमाणे हात हलवून हाय असंही केलं नाही आणि हसलेही नाहीत. पूर्ण अनोळखी नजरेनं ते समोर बघत बसले होते. वर्तमानपत्राची घडी अजूनही तशीच त्यांच्या हातात घट्ट पकडलेली होती. तिथे शेजारीच आजींचा स्वेटर घडी करून ठेवलेला. त्या स्वेटरवर असणारी मोगऱ्याची 3-4 ताजी फुलं आणि शेजारी आजींचा थर्मास. आजोबा वर्तमानपत्र वाचतायत आणि मधूनच शेजारी ठेवलेल्या थर्मासकडे आणि स्वेटरच्या कडीकडे बघतायत. नंतर चष्मा काढून हलके हलके डोळे पुसतायत.
काय झालं असावं याचा थोडाफार अंदाज आमच्या ग्रुपमध्ये आला. आजोबांच्या जवळ गेलो. त्यांनी मान वर उचलून बघितलं. डोळे पूर्ण भरलेले. बोलता येणं शक्यच नव्हतं त्यांना. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि नंतर स्वेटरच्या घडीकडे बघत बघत माझा हात त्यांच्या हाताने घट्ट पकडला. निशब्द. त्यांच्या तळव्यातून जाणवणारी ती थरथर आजोबा आतून किती फुटतायत आणि तुटतायत हे सांगत होती. काय बोलायचं असतं अशा वेळी? नाहीच बोलता येत आणि येत असलं तरी बोलूच नाही. वाहून द्यावं त्या माणसाला, होऊन द्यावं मोकळं, करून टाकू दे त्याला स्वतःचं रीतं. आपलं मन. मी गप्प उभा, तळव्यातला तळवा थरथरणारा. त्यांचं सगळं शरीर गदबदलेलं, प्रसन्न वदनी हास्य मावळलेलं, चेहरा म्लान झालेला, सुरकुत्या दाटल्यासारखा. थोडा वेळ तसाच गेला. आजोबा सावरले. माझा तळवा त्यांनी त्यांच्या दोन्ही तळव्यात पकडून ठेवला. थोडा वेळ तसे स्तब्ध झाले. मी पण मग माझा दुसरा तळवा त्यांच्या तळव्यावर ठेवत थोडंसं थोपटल्यासारखं केलं. हात सुटले. मी त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिलो. आजोबा उठले. स्वेटरच्या वर मोगऱ्याच्या फुलांना हातामध्ये घेऊन नाकाजवळ नेऊन श्वास भरून गंध घेतला आणि शर्टच्या खिशात ठेवली. अलगदपणे स्वेटर हातावर घेतला. थर्मासमधलं पाणी प्यायले आणि थरथरत उठत मला म्हणाले, माझ्यासोबत जरा चलशील का त्या पलीकडच्या कोपऱ्यापर्यंत? सोबत हवी आहे रे आता. एकटं चालणं नाही जमणार आता मला. हात सुटला. ती गेली माझा हात सोडून, मला एकटं ठेवून. खूप घाईत गेली रे. चहा आणते असं म्हणून किचनमध्ये गेली. ती परत आलीच नाही. जाताना तिथे सोट्याला टेकून बसली होती, जशी आम्ही दोघं जेवताना बसायचो तशीच. बोललीही नाही, विचारलंही नाही तुम्ही येणार का म्हणून. चालता चालता आजोबा मोकळे होत राहिले, रिक्त होत गेले. माझ्या हातामधला त्यांचा हात आता माझ्या खांद्यावर विसावला होता. माझ्या खांद्यांना त्यांच्या हाताची थरथर क्षीण होताना जाणवत होती. हलके हलके चालत चालत आम्ही त्यांच्या घराजवळ आलो. घराच्या कंपाऊंडचे दार उघडले त्यांनी. मला खुणेनं आत यायला सांगितलं. मी आत जाता जाता दरवाजावर घराचं नाव वाचलं, सुहासिनी. घरात गेलो. घरात आजोबांशिवाय कुणीच नव्हतं. समोरच्या शोकेसच्या मध्यभागी आजींचा तो तसाच प्लेझंट हास्य आणि अतीव समाधान चेहऱ्यावर विलसणारा फोटो होता. फोटोवर चंदनी हार, नुकत्या शांत झालेल्या धूप अगरबत्तीचा दरवळ, दारातून आत आलेले सकाळचे कोवळे सूर्यकिरण फोटोच्या जवळ पसरलेले. आजी हसतायत. फोटोखाली मला अक्षरं दिसतात, कैलासवासी सौभाग्यवती सुहासिनी. फोटोसमोरच्या डुलणाऱ्या आरामखुर्चीत आजोबा शांत होऊन बसलेले आणि त्यांनी त्यांच्या छातीवर आजींचा स्वेटर घेतलेला. शेजारच्या घरातून सुरू असलेल्या रेडिओवरचं गाणं ऐकू येतं आहे. हा चंद्रना स्वयंभू रवी तेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा, प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. दरवाजातून आत येणाऱ्या किरणांसोबत अंगणातल्या प्राजक्ताची सावली फोटोजवळ येऊन टेकलेली. मंडळी, उमेश पांडुरंग कुलकर्णी यांनी लिहिलेली ही जी गोष्ट आहे, खूप अतिशय भावनाप्रधान व्हायला झालं आहे मला वाचून. खूपच छान गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद उमेशजी. पुन्हा एखाद्या अशा छानशा गोष्टीचं उद्या भेटणार आहोत. पण इतकी सुंदर गोष्ट वाचून मला खरंच खूप भरून आलं आहे. किती असं म्हणजे ते जे म्हातारपण असतं ना, त्यावेळेला पती पत्नी दोघांना एकमेकांची संगत किती महत्त्वाची असते. खरंच खूप छान वर्णन केलं आहे. धन्यवाद उमेशजी.